नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि या दिवशी आपल्याला भगवान इंद्र, चंद्र, माता लक्ष्मी, कुबेर यांचं आपल्याला पूजन करायचं असतं. आणि जो कोणी यांचं पूजन करतो त्यांना ते कृपा आशीर्वाद देत असतात. बघा, या दिवशी भगवान इंद्र, चंद्र हे पृथ्वी तलावर येत असतात. ते पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात आणि जे कोणी त्यांची पूजा अर्चा करत आहे, उपासना करत आहे, त्यांना ते कृपा आशीर्वाद देतात. त्यांच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. त्यांच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासत नाही. त्यामुळे या दिवशी आपल्याला यांचं पूजन करायचं असतं. रात्री 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला त्यांची पूजा करायची असते, त्यांची सेवा करायची असते. पण बघा, काही कारणास्तव जर आपल्याला त्यांची सेवा करणं नाही शक्य झाली, वेळ नसतो, बघा कोणाकडे वेळ असतो, कोणाकडे वेळ नसतो, किंवा कुठलं दुसरं काही कारण असू शकतं की ज्यामुळे आपल्याला त्यांची पूजा करणं नाही शक्य होत, तर अशा वेळेस आपण फक्त त्यांची कथा जरी ऐकली, ही कहाणी जरी ऐकली, तरी सुद्धा आपल्याला त्याचं फळ हे मिळत असतं. म्हणून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला त्यांची कथा ऐकायची आहे. आता ती कुठली कथा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. ही कथा जरी तुम्ही ऐकली तरी सुद्धा तुम्हाला या व्रताचे पूर्ण फळ मिळणार आहे. बघा, कुठल्याही व्रत जेव्हा आपण करतो तर ते व्रत कधी पूर्ण होतं, जेव्हा तुम्ही त्या व्रताची कथा ऐकता, कहाणी ऐकता, तेव्हाच तुमचं व्रत हे पूर्ण होत असतं. म्हणून आपल्याला ही कथा ऐकायची आहे. आता कुठली आहे ती कथा, चला जाणून घेऊया. बघा, ज्या वेळेस पृथ्वी तलावर माता लक्ष्मी 12 ते 12:30 या दरम्यान भ्रमण करत असतात, त्याच वेळेस त्यांची मोठी बहीण अक्काबाई म्हणतात, ती सुद्धा या पृथ्वी तलावर फिरत असते. आणि असं म्हटलं जातं की तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. आता ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी घरावरून फिरते व कोण झोपलं आहे, कोण जागा आहे असं ती पाहत असते. आणि जे कोणी अनेक जे झोपलेले आळशी लोक आहेत त्यांच्यावर ती रागवते, आणि जे कोणी जागरण करत आहे त्यांना ती सुख, समाधान, संपत्ती लाभण्याचा आशीर्वाद देत असते. म्हणून कोण जागत आहे, कोजागरती, यावरूनच या पौर्णिमेला कोजागरती असं नाव पडलेलं आहे. बघा, याच पौर्णिमेला रात्री देवांचे राजा इंद्रही पृथ्वी तलावर फिरत असतो आणि जो कोणी पूजा करत आहे, त्यांची उपासना करत आहे, त्यांना सुद्धा ते कृपा आशीर्वाद देत असतात व वारंवार ते म्हणत असतात कोजागरती, आणि असे ते विचारत असतात. म्हणून हे कोजागरतीला कोजागिरी हे नाव रूढ झालेलं आहे. तर आता ही कुठली कथा आहे हे जाणून घेऊया. बघा, कहाणी ऐका. एका गावात एक अत्यंत गरीब माणूस होता. एक दिवस त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. त्यानंतर तो माणूस पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडला. दिवसभर उपाशीपोटीच तो माणूस फिरत होता. नंतर संध्याकाळी समुद्राच्या काठाने तो एका अरण्यात आला. तिथे त्याला 3 नागकन्या दिसल्या. त्या विचार करीत होत्या, चिंतेत होत्या की त्यांना सोंगट्या खेळण्यासाठी एक 4था गड्याची गरज होती. त्या माणसाला पाहिल्यावर त्या नागकन्यांना आनंद झाला. त्यांनी त्याला खेळायला बोलावले. दिवसभराच्या भटकंतीने तो थकला होता. नागकन्यांनी त्याला नारळाचे पाणी प्यायला दिले. त्याला बरे वाटले. त्या नागकन्येबरोबर तोही सोंगट्या खेळायला बसला. पण का कुणास ठाऊक, खेळताना तो सारखा हरत होता. त्या दिवशी अश्विन शुद्ध पौर्णिमेची रात्र होती. सर्वत्र गार वारा सुटला होता. सगळीकडे शुभ्र चांदणे पसरले होते. इतक्यात अक्काबाईचा फेरा आला. लक्ष्मी देवी आली. गरिबीमुळे दिवसभर उपवास तर घडलाच होता आणि खेळामुळे त्याचं जागरणही झालं होतं. याच्या हातून, त्या ब्राह्मणाच्या हातून, गरिबाच्या हातून सहजपणे का होईना पण कोजागिरी व्रताचे पालन झाले होते. म्हणून माता लक्ष्मी गरिबावर प्रसन्न झाली. तो गरीब खेळात जिंकू लागला. तो देखना, उत्साही, राजबिंडा दिसू लागला. राजकन्यांनीही त्याला अमाप संपत्ती दिली. नागकन्याबरोबर त्याचा विवाह झाला. सर्व संपत्ती आणि नागकन्यांना घेऊन तो घरी आला. तेव्हापासून तो कोजागिरी व्रताचे पालन करू लागला.
तर अशी ही कोजागिरी पौर्णिमेची कथा सांगितली जाते आणि जो कोणी ही कथा ऐकेल त्याला पूर्ण कोजागिरी व्रत केल्याचे पुण्य त्याला मिळत असते. म्हणून सर्वांनी आपण कोजागिरी व्रत ज्यांनी केलं आहे त्यांनीही ही कथा ऐकावी, श्रवण करावी, पठन करावी आणि ज्यांनी केलेलं नाही त्यांनीही ही कथा ऐकावी, श्रवण करावी. तर ही छोटीशी माहिती होती, छोटीशी कथा होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कथा, ही कहाणी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.